हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे आषाढी एकादशी निमित्त स्पेशल बटाट्याचा चिवडा. तर एकदम असा 10 मिनिटामध्ये आपला हे चिवडा तयार होतो बटाट्याचा. तर करायलाही तेवढाच सोपा आणि चवीलाही अतिशय सुंदर असा आपला बटाट्याचा चिवडा. चटपटीत बटाट्याचा उपवासाचा चिवडा कसा करायचा आपण ते बघणार आहे. तर आषाढी एकादशी आता आपल्या 2-3 दिवसावर आलेल्याच आहेत. तर हा चिवडा लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा बटाट्याचा चिवडा तर एकदम चवदार असा आपण कसा बनवायचा आपण ते बघूया. तर बघू शकताय एकदम दिसायलाही किती असा सुंदर दिसतोय चिवडा आणि खायलाही तेवढाच टेस्टी आहे चिवडा आणि बनवायलाही तेवढाच सोपा आहे. 10 मिनिटांमध्ये बटाट्याचा चिवडा तयार होतो. तर आपण मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरी असा एकदम चवदार आपण घरच्या घरी बटाट्याचा चिवडा कसा करायचा आपण ते बघणार आहोत. तर मार्केटला जाऊन येईपर्यंत आपला घरच्या घरी बटाट्याचा चिवडा तयार होतो. तर मी फक्त 3 बटाट्याचा चिवडा बनवत आहे. तर हे 3 बटाटे घेतलेले आहेत मी. तर वरची साल आपण काढून घेऊया बटाट्याची. तर तिन्ही बटाट्याची वरनं मी साल पूर्ण अशी काढून घेतलेली आहे. तर आता हे एकदम असं जेवढे पातळ काप आपल्याला करता येतील तेवढे आपल्याला पातळ काप करायचे आहेत बटाट्याचे. जेवढे पातळ होतील तेवढे असे आपल्याला पातळ बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढं जमेल पातळ तेवढे आपले पातळ असं बटाट्याचे काप आपल्याला बनवायचे आहेत. तर मी बघू शकता मी पातळ असे काप करून घेतलेले आहेत आणि जेवढं आपल्याला एकदम बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे. बघू शकताय. तुम्ही खिसणीनेही खिसू शकताय, पण बटाट्याचे आपण खिसणीने खिसले तर एकदम असे छोटे छोटे असे तुकडे पडतात बटाट्याचे आणि असं केलं तर एकदम खायलाही टेस्टी कुरकुरीत असे बटाट्याचा आपला चिवडा होतो. तर बघू शकताय जेवढे आपल्याला पातळ काप करता येतील आपण तेवढं पातळ काप असे करून घ्यायचे आहेत आपण. तर एकदम असे मी पातळ काप करून घेतलेले आहेत बटाट्याचे बघू शकताय. तर हे चिवडा बनवत असताना फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होतो. तर तिन्ही बटाट्याचे मी असे काप करून घेतलेले आहेत बघू शकताय. एकदम असे पातळ पातळ असे काप केलेले आहेत असे. तर आपण आता हे बटाट्याचे काप केलेले आहेत ते आपण आता याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. तर स्वच्छ पांढरे शुभ्र याच्यामध्ये दिसण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 चमच आपल्याला मीठ घालायचं आहे. याच्यामध्ये मीठ घालून याला स्वच्छ 2-3 पाण्याने याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर 1 चमच असं मीठ घालून मिठाच्या पाण्याने आता हे स्वच्छ आपल्याला धुयायचं आहे. मिठामुळे बटाट्याचे एकदम असे पांढरा शुभ्र होते बघू शकताय. मीठ टाकल्याबरोबर एकदम असं आपला बटाट्याचे काप आहे ते एकदम असे पांढरे शुभ्र झालेले आहेत. तर याला मी आता 2-3 पाण्याने याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्याच्या नंतर एका गाळणीवर आपल्याला गाळून घ्यायचं म्हणजे पूर्ण पाणी निचरून घ्यायचं आहे याचे. तर मी असं वरनं असं याच्यावर पाणी पूर्ण निचरायला ठेवते. असं आपल्याला 1-2च मिनिट पूर्ण पसरून याच्यावर असं पाणी निचरायला ठेवायचं आहे. 2 मिनिटाच्या नंतर पूर्ण पाणी निचरल्याच्या नंतर आपल्याला एका कॉटन कपड्यावर असं हे पूर्ण असं खाली आपल्याला घ्यायचं आहे. तर बघू शकताय पूर्ण पाणी आता हे निचरलेलं आहे. तर आपल्याला एका कॉटन कपड्यावर हे बटाट्याचा किस आहे ते आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचं आहे. तर पूर्ण याचं पाणी असं कॉटन कपड्यावर पूर्ण असं काढून घ्यायचं आहे. म्हणजे दाब देऊन पूर्ण आपल्याला बटाट्याचं पाणी याचं पूर्ण असं काढून घ्यायचं आहे. लगेच 1 मिनिटामध्ये सहज असं सगळं पाणी निघून जाते याचं. बघू शकता असं मी थोडं हलक्या हाताने चोळून याचं पूर्ण पाणी असं काढून घेतलेलं आहे. आता इकडं मी बटाट्याचं पाणी काढेपर्यंत इकडं तेल पण गरम करायला ठेवलं होतं. कडकडीत तेल गरम झालेलं आहे. आपल्याला एकदम असं फुल गॅसवर आहे बटाट्याचा चिवडा आपल्याला तळून घ्यायचा आहे. मिडियम गॅसवर न तळवता आपल्याला एकदम असं फुल गॅसवर आपल्याला हे बटाट्याचा चिवडा आहे ते आपल्याला तळून घ्यायचा आहे. बघू शकता एकदम असा कुरकुरीत चिवडा होतोय एकदम टेस्टी. तर याच पद्धतीने आता आपण सगळा चिवडा आपण असं तळून घेऊया. बटाटा चिवडा बनवायची अतिशय सोपी पद्धत आहे. खरंच 10 मिनिटांमध्ये तयार होतो हा आपला बटाट्याचा चिवडा. तर बघू शकता एकदम तेलामध्ये असा पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा चिवडा असं तळवल्या जाते. तर एकदम असा कुरकुरीत बटाट्याचा चिवडा होते. याच पद्धतीने सगळा बटाट्याचा चिवडा आपण तळून घेऊया. तर आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही काजू बदामचे काप घालू शकताय. मी शेंगदाणे असे घातलेले आहेत बघू शकताय. तळून असे खरबूज शेंगदाणे आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये तळून घ्यायचे. तर शेंगदाणे पण आता खरबूज मस्त छान असे तळलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट याच्यामध्ये मिरची घालू शकताय. तर आपल्याला बटाट्याचा चिवडा मस्त असा चटपटीत बनवायचा आहे. मी थोडंसं याच्यामध्ये तिखट मिरची पण अशी घातलेली आहे. तर हे मिरची पण असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे. आणि नंतर जर तुम्हाला उपवासाला कढीपत्ता चालत असेल तर हे पण कढीपत्ता पण तुम्ही तळून चिवड्यामध्ये तुम्ही घालू शकताय.
जर तुम्हाला कढीपत्ता चालत नसेल तर कढीपत्ता स्किप करू शकताय तुम्ही. तर मस्त असा कुरकुरीत कढीपत्ता पण तळून घेतलेला आहे. आता बघू शकताय मस्त असा पांढरा शुभ्र बटाट्याचा आपला चिवडा झालेला आहे. तर पेपरवर टाकून घेते. थोडंसं राहिलेलं कुठंतरी थोडं तेल असलेलं पेपरला जाईल आणि मस्त एका बाउलमध्ये आपल्याला हे चिवडा काढून घ्यायचा आहे. वरनं मस्त असे आपण तळलेले शेंगदाणे याच्यामध्ये घालायचे आहेत आणि हिरवी मिरची घालायची आहे. तळलेली आपला कढीपत्ता घालायचा आहे. आता हे सगळे जिन्नस आहे ते मस्त असं एकत्र करून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता मस्त छान आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर आता 1 चमच मी पिठी साखर घालत आहे. पिठी साखर आणि मस्त चटपटीत आपला असा चिवडा होतो. तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. तर मस्त असं 1 चमच मी पिठी साखर घालून पुन्हा व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया. तर आपला हे 10 मिनिटामध्ये तयार होणारा बटाट्याचा चिवडा आपला तयार आहे. बघू शकताय बघता क्षणी कधी खाईल असं वाटणारा आपला बटाट्याचा चिवडा आपला तयार आहे. बनवायलाही सोपा आणि खायला हे खूपच टेस्टी. तर एकदम असा कुस्करून पण तुम्हाला दाखवलेला आहे. बघू शकताय मस्त असा कुरकुरीत आपला बटाट्याचा चिवडा तयार आहे. आहे ना एकदम सोपी पद्धत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आषाढी एकादशी निमित्त आपण बनवलेला हा चिवडा बटाट्याचा एकदम टेस्टी झालेला आहे. बघता क्षणी कधी खाईल असं वाटणारा लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा आपला बटाट्याचा चिवडा तयार आहे. एकादश म्हटले की लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना घरातला उपवास असतो आणि उपवास म्हटले की असं काहीतरी चटपटीत खायला असलं तर उपवास असं वाटणार नाही. एकदम असा चटपटीत आपला बटाट्याचा चिवडा तयार आहे. उपवास स्पेशल चिवडा. तर एकदम टेस्टी चिवडा आहे. 10 मिनिटांमध्ये तयार होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आपला बटाट्याचा चिवडा